मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। दादर, लोअर परळ, सायन, अंधेरी, बोरिवलीत पाऊस होतोय। ठाण्यासह कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं होतीये। तर पुन्हा एकदा मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। रात्रीपासून पावसाची संततधार आहे। सकाळच्या वेळेची ही दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे सध्या वाहतुकीवर, लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, पुन्हा एकदा पावसानं जोर धरल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत रस्ते वाहतुकी संदर्भात आणि एकूणच पावसासंदर्भात? श्रुती, आपण पाहतो की मागच्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि रात्री सुद्धा पावसाची संततधार सुरू होती। मात्र पहाटेपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईच्या आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू आहे। सध्या तरी लोकलवरती फारसा परिणाम झालेला नाहीये, मात्र सकाळची वेळ आहे आणि चाकरमानी घरातून बाहेर पडण्याची ही वेळ आहे आणि त्यामुळे ती सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मात्र याच वेळेला मध्य रेल्वे जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावते, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती मिळते आहे। मात्र रस्ते वाहतूक मार्गावरती आपण पाहतो की संततधार पावसामुळे जे हायवे आहेत तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते आहे। सध्या घाटकोपर परिसरामध्ये मी आहे आणि पावसाची संततधार ही सुरूच आहे, त्यामुळे सकाळच्या वेळेला पावसानं अशा पद्धतीने जोर धरल्याचं पाहायला मिळतं आहे। आज हवामान विभागाकडून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दुपारनंतर जर पावसानं अशाच पद्धतीचा जोर धरला तर मुंबईतल्या लोकलवरती त्या फार मोठा परिणाम जो आहे तो होऊ शकतो। सध्या आपण पाहतो की मुंबईतल्या बऱ्याचशा भागामध्ये अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण जे आहे ते सकाळपासून पाहायला मिळतं आणि रात्री सुद्धा पावसाची संततधार मुंबईमध्ये सुरू होते आणि पहाटेपासून सुद्धा आपण पाहतोय मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईतल्या अनेक भागामध्ये पडतो आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर कोकणच्या जो काही किनारपट्टीचा जो काही भाग आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस पडतो आणि त्यामुळे दुपारनंतर जर पावसानं अशाच पद्धतीनं जोर धरला तर मुंबईच्या लोकलवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, लोकल विस्कळीत होऊ शकते आणि त्याचबरोबर रस्ते मार्गावरती सुद्धा वाहतूक नक्कीच